सत्यशोधक शेतकरी सभा सत्यशोधक ग्रामीण शेतकरी सभेच्या वतीने गेल्या 29 तारखेला नंदुरबार या ठिकाणी मोर्चा काढण्यात येणार होता, परंतु 144 कलमचं आणि ज्या नंदुरबारमध्ये जी घटना घडली या अनुषंगाने माननीय तहसीलदार साहेबांनी विनंती केली होती की मोर्चा रद्द करून शिष्टमंडळ आपण चर्चा करू। त्यानुसार आज माननीय तहसीलदार साहेब, व्हिडिओ आणि त्याच्यानंतर कृषी अधिकारी, वीज वितरण अधिकारी, मेढाचे अधिकारी, बांधकाम विभागाचे अधिकारी आणि वन खात्याचे अधिकारी संबंधित सर्व अधिकाऱ्यांची आज चर्चा झाली। या चर्चे दरम्यान नंदुरबार जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन असेल, मका असेल, भात असेल या पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि जे काही 10-15% ज्या काही मका आला असेल, भात आला असेल, त्या आता जो पाऊस पडतोय त्या पावसामध्ये ते पीक सुद्धा वाया गेलेलं आहे। त्यामुळे नंदुरबार जिल्हा हा ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ही देण्यात यावी आणि आमची मागणी आहे की सरसकट शेतकऱ्यांना 50,000 हेक्टरी या पद्धतीने मदत देण्यात यावी। याबाबत चर्चा करण्यात आली। तहसीलदार साहेबांनी लगेच पत्र काढलेले नंदुरबार जिल्हा नंदुरबार तालुक्यामध्ये लगेच उद्यापासून पंचनामे करण्यास सुरुवात होणार आहे। तसंच आदिवासी वन हक्क कायद्याची अंमलबजावणी हे 2023 मध्ये नंदुरबार या ठिकाणी आपलं नंदुरबार ते मुंबई पाईप विडाल महामोर्चा काढण्यात आला होता। या मोर्चामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे लेखी आश्वासन दिले त्या लेखी आश्वासनाची अंमलबजावणी ही होत नव्हती, त्या बाबतीत ती चर्चा करण्यात आली। त्याच्यात सुद्धा GPS मोजणी असेल, तळ पाणी असेल हे करण्यात येणार आहे। त्याच्या